कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी नंदेश खेडेकर। माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी। तालुक्यात पाळले येथील डोंगर उतारावरील उत्खननाबाबत पाळलेवासी आक्रमक। स्वातंत्र्य दिनी ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा। राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या पोषण आहारात मिळाले किडे। पनवेलमधील हरिग्राम गावात घडली घटना। खेडमधील मोहाने तळवळीची बंद असलेली बोरिंग पुन्हा एकदा सुरू। माजी आमदार संजय कदम व ग्रामस्थांच्या सहकार्याने बोरवेल केली दुरुस्त। संजय कदम यांचे ग्रामस्थांनी मानले आभार। रेल्वे स्थानक सुशोभीकरणाचं लोकार्पण थाटामाटात संपन्न। विविध मान्यवरांची सोहळ्याला उपस्थिती। पाहूया सविस्तर वृत्त। दापोली तालुक्यातील पाळले गावातील ग्रामस्थांनी 15 ऑगस्ट रोजी उपोषणाचा इशारा दिलाय। तसं निवेदन त्यांनी दापोली प्रांताधिकाऱ्यांना दिलेलं आहे। पाळले गावामध्ये डोंगर उतारावरती लोढा या कंपनीचा बंगलो प्रोजेक्ट सुरू आहे। कंपनीने पैशाच्या जोरावरती आपली मनमानी चालवली असल्याचा आरोप आता थेट ग्रामस्थांनी केलाय। तसंच कंपनीने राजरोसपणे 150 एकरातील कोणत्याही परवानग्या न घेता झाडे देखील तोडलेली आहेत। तसेच मोठ्या प्रमाणावरती जमीन उत्खनन करण्यात देखील आलंय। त्यामुळे गावाला भूस्खलनाचा धोका देखील निर्माण झालाय। तसेच गावचे सरपंच रवींद्र सातनाक यांना कंपनीकडून कट कारस्थान करून अडकवण्यात आलेलं आहे आणि सरपंचाची व पाळले गावाची विनाकारण बदनामी देखील करण्यात आलेली आहे। त्यामुळे या कंपनीचा प्रोजेक्ट तात्काळ बंद करण्यात यावा व पाळले गावचे सरपंच रवींद्र सातनाक तसेच त्यांचे कुटुंबीय व आम्हा ग्रामस्थांना न्याय मिळावा या मागणीसाठी 15 ऑगस्ट रोजी दापोली तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण करण्यात येणार आहे। त्याला परवानगी देण्यात यावी असं निवेदन आता ग्रामस्थांनी प्रांताधिकाऱ्यांना दिलेलं आहे। तुम्ही खचून जाऊ नका। तुम्हाला आमच्याकडून काही मदत अपेक्षित असेल, काही गरज असेल तर आम्ही आहोत। सगळ्या पाडले ग्रामस्थांसाठी आम्ही आहोत। त्या दिवशी जर तुम्ही एक मुद्दा मांडला की त्याची अतिवृष्टीच्या वेळेस प्रॉब्लेम झाला, मी म्हणजे मोबाईलवर मला प्रत्येक ठिकाणी काही मेसेज आले की आम्ही पोहोचलो। मला त्या दिवशी जर आपला पण मेसेज आला असं नाही कसं होतंय, मी इमिजिएट त्या ठिकाणी स्वतः पोहोचलो असतो। कारण आम्हाला ते बघायचं असतं डोळ्यांनी काय घडतं आणि त्याची तीव्रता आम्हाला तेव्हा लक्षात आली। त्यामुळे इमिजिएट त्या लोकांना बोलतायत। चंद्रनगरला माझा विषय झाला होता की ते फ्लडिंग केल्यानंतर पाणी सगळं रस्त्यावर आलं मागच्या पावसात। इमिजिएट तेव्हा मी रात्रीच्या संध्याकाळच्या वेळेस आम्ही गेलो, 2 JCB आणले, कोणी मदतीला नव्हतं। आम्ही स्वतः JCB बोलवले, तात्काळ रस्ता खोदून त्यांनी ते पाणी जायला मार्ग करून दिला आणि ती लोकांमध्ये म्हणजे शेतामध्ये सगळं खाली लाडघाटमध्ये ते पाणी मातीचं चालू होतं ते सगळं थांबवलं। तर तुम्हाला कधीही काही आता समजा पाऊस आता कमी झालेला आहे पण तरी काही प्रॉब्लेम वाटला तुम्ही नक्की सांगा। आमच्या पण जे शक्य आहे करणं ते आम्ही नक्की करू। आमच्या पाळले गावामध्ये लोढा कंपनीने ज्या प्रकारे खोदकाम जंगलतोड केलेली आहे त्यामुळे आमच्या गावाचा सर्रास ऱ्हास होत आहे। आम्हाला जगण्याची सुद्धा मुश्किल आली आहे अशा ठिकाणी आणि आमचे सरपंच साहेब श्री रवींद्र श्रीधर सातनाक यांना त्यांनी खोट्या आरोपाखाली गजाआड केलेला आहे। तर आमची मागणी एवढीच आहे की त्यांची सुटका व्हावी आणि त्यांनी जे उत्खनन चालू केले त्यामुळे आमच्या गावाला धोका निर्माण झालेला आहे। आमच्या गावात जीवितहानीची वेळ आलेली आहे। लोकांना उपासमारीची वेळ थोड्या दिवसांनी येणार आहे। आज तुम्हाला आम्ही इथे दिसतोय तरी पण थोडे दिवस जर वाट बघितली तर आज ही दिसणारी 4 माणसंसुद्धा उद्या दिसणार नाही आहेत अशी परिस्थिती आमच्यावर आलेली आहे। दरड कोसळत आहे, दगड पाणी सगळं आमच्या गावावर येत आहे। तर यापासून मुक्तता व्हावी यासाठी ही लोढा कंपनी बंद व्हावी अशीच आमची मागणी आणि ही मागणी घेऊन अशा प्रकारचं पत्र घेऊन आज आम्ही तहसीलदार मॅडमच्या कार्यालयात त्यांना भेट दिलेली आहे। आणि जर आम्हाला कोणत्याही मार्गाने मदत होणार नसेल तर आम्ही येणाऱ्या 15 ऑगस्टला उपोषणाचा मार्ग स्वीकारणार आहोत। मग यामध्ये आम्ही आमच्या जीवाची सुद्धा पर्वा करणार नाही आहोत। जे काही होईल ते आम्ही करायला तयार आहोत, पण आमचे सरपंच साहेब सुटले पाहिजेत, ते सही सलामत जेलमधून बाहेर आले पाहिजेत आणि हा प्रोजेक्ट थांबला पाहिजे एवढीच आमची सरकारकडे सध्या विनंती आहे। राज्य सरकारकडून 3 वर्षापर्यंतच्या मुलांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारात आता चक्क किडे मिळाले। पोषण आहारात कीड लागलेले चणे देण्यात आले आहेत। पनवेल पंचायत समितीमधील महिला एवं बालविकास कार्यालयात या संदर्भात तक्रार देखील करण्यात आली आहे। किडे लागलेले पोषण आहार पुरवणाऱ्या कंत्राटदाराला काढून टाकण्याची मागणी सध्या सर्वत्र होत आहे। बुधवार संध्याकाळी पोलिसांना बेलापूर खाडी किनारी एका महिलेचा मृतदेह असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। तिथे एका 18 ते 19 वर्षीय तरुणीचा मृतदेह मिळाला। स्थानिक मच्छीमारांनी त्याच ठिकाणी एका मुलाला पाण्यात उडी घेताना पाहिले। त्यांनी त्याला वाचवण्याचाही प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत तो वाहून गेला।
पोलिसांच्या चौकशीत आत्महत्या केलेल्या मुलानेच त्या तरुणीला गळा दाबून मारून स्वतः पाण्यात उडी घेत आत्महत्या केल्याचं निष्पन्न आलंय। मात्र 2 दिवसानंतरही मुलाचा शोध लागला नाही। उपायुक्त पंकज डहाणे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली। ज्या मच्छीमारांनी घटना पाहिली त्यांच्याकडे चौकशी केली। पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार मुलगा पनवेल तालुक्यातील तर मुलगी नवी मुंबईतील असल्याचं सध्या समोर आलेलं आहे। काल दिनांक 7 ऑगस्ट रोजी आम्हाला जवळपास 4:30 वाजता कॉल आला की DPS स्कूलच्या मागे एका मुलीची बॉडी मिळालेली आहे आणि त्याच ठिकाणी काही मिनिटापूर्वी एका मुलाने जेट्टीच्या ब्रिजवरून खाली पाण्यात उडी मारलेली आहे आणि तो वाहून गेलेला आहे अशी एकंदरीत आम्हाला प्राथमिक माहिती मिळाली। त्याच्यानंतर आम्ही स्पॉटवर गेलो तर आम्हाला असे समजलं की त्या मुलीचा गळा दाबून खून करण्यात आलेला होता। मग त्या अनुषंगाने आम्ही तपास चालू केला आणि त्याच्यामध्ये आम्हाला असं समजलं की ती मुलगी आणि मुलगा हे गेले 2 वर्षापासून एकमेकांना ओळखत होते, ते एकमेकांना भेटत देखील होते आणि त्यांच्यामध्ये काही दिवसांपासून वाद झाल्यामुळे ते मागच्या 2 दिवस सलग भेटत होते आणि वादाचं कारण नक्की आम्हाला अजून समजलं नाही, पण त्या झालेल्या वादामध्ये त्या मुलाने त्या मुलीचा गळा दाबलेला आहे आणि त्यानंतर लगेच त्या जवळच्याच असणाऱ्या जेट्टीच्या ब्रिजवरून त्यांनी उडी मारून आत्महत्या केलेली आहे। आता हे मुलगा जो आहे तो पनवेलला राहणारा होता आणि मुलगी ही सीवूड्स एरियामध्ये राहणारी होती। ते दोघंही एकमेकांना जवळपास 2 वर्षापासून ओळखत होते। नक्की काय प्रॉब्लेम होता त्याबाबत अजूनही आमचा तपास चालू आहे। आम्ही त्यांचे मित्रमैत्रिणी यांच्याकडे चौकशी करत आहोत। या संदर्भात आपल्याकडे गुन्हा देखील दाखल झाला असून याच्यामध्ये API मोहिते यांच्याकडे तपास आहे आणि जे आपण या निर्णयापर्यंत पोहोचलेलो आहे की त्या मुलानेच त्या मुलीचा गळा दाबला आणि त्यानंतर लगेच त्यांनी आत्महत्या केलेली आहे। याच्यामध्ये आपण त्या मुलाच्या बॉडीचा देखील शोध घेत आहोत। आपले तपास पथक रवाना झालेले आहेत। कोस्टल हद्दीमध्ये सर्व ठिकाणी देखील आपण त्याची बॉडी मिळवण्याचा प्रयत्न करीत आहोत। महाबळेश्वर म्हणजे पृथ्वी तलावरील स्वर्गच। पोलादपूर महाबळेश्वर मार्ग आंबेनळी घाट म्हणजे निसर्गाच्या विविध रूपानं नटलेलं अभिजात सौंदर्य। मात्र हे सौंदर्य विद्रूप करण्याची सुपारी आता कोकणातील व घाट माथ्यावरील भाजी विक्रेत्यांनी घेतलेली पाहायला मिळते। गेले अनेक दिवस आंबेनळी घाटात रस्त्याच्या शेजारी भाजीपाल्याचा खच दिसून येत आहे। जणू काही निसर्गरम्य आंबेनळी घाट कोकणातील भाजी व्यापाऱ्यांसाठी आता डम्पिंग ग्राउंड बनला असल्याचं चित्र सातत्यानं दिसत असून याबाबत संबंधितांवरती कारवाई करण्याची मागणी देखील होत आहे। आंबेनळी घाटात सडलेला भाजीपाला सातत्याने टाकण्यात येत असल्याने प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न देखील उद्भवत आहे। सदरच्या घटनेची नोंद व घाटमाथ्याचे सौंदर्य जपण्यासाठी पोलादपूर तहसीलदार यांनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून भाजीपाला विक्रेते सहवाहतूकदार यांना आव्हान देखील केलंय। या भागात कोणीही भाजीपाला टाकू नये अन्यथा कारवाईचे संकेत देखील देण्यात आले आहेत। आज सर्वत्र नागपंचमी साजरी होत आहे। या दिवशी नागाची मनोभावे पूजा केली जाते। रायगड जिल्ह्यातल्या नागावमधील नवगाव मंदिरात हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। प्राचीन आणि पांडवकालीन अशा या मंदिराची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे। त्यामुळे या मंदिरात भाविकांची मोठी वर्दळ असते। नागपंचमीच्या दिवशी येथे विशेष पूजा आणि महाप्रसाद देखील दिला जातो। विशेष म्हणजे या मंदिरात असणाऱ्या 9 नागांच्या मूर्ती या पाषाणामध्ये कोरलेल्या आहेत। असं म्हणतात की येथे 9 नाग सुद्धा येऊन गेलेले आहेत आणि त्यांनी नागाच्या रूपात या जागी वस्ती केली असून येथील पुजारी असं सांगत असतात। हे जे देवस्थान आहे पांडव काळांपासून आहे, प्राचीन आहे, स्वयंभू आहे आणि याची आख्यायिका अशी आहे की ते नवनाथ स्वामी इथे वास्तव्यासाठी आले होते आणि त्यांना ती जागा आवडल्यामुळे ते गुप्त झाले आणि तिथे 9 नागांच्या मूर्ती आणि एक नागदेवता असे 10 नागांच्या मूर्ती आहेत। पूर्वी इथे देवस्थान जमिनीत मूर्ती होत्या आणि ओपन टू स्काय होतं, पण आता माझ्या वडिलांनी डॉक्टर दत्तात्रय गुजर यांनी 2010 साली जीर्णोद्धार केला आणि एका रात्रीत म्हणजे सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत हे मंदिर बांधून पूर्ण झालेलं आहे। आणि त्यानंतर ह्या उत्सवासाठी देशातून अनेक शहरातून लोक येतात आणि रांगा लावून इथे दर्शन घेतात आणि इथे असं मानतात की जे त्यांनी नवस केलेले आहे ते पूर्ण होतात
आणि ते त्यांच्या नवसाप्रमाणे इथे त्यांचं घंटी बांधतात किंवा जे काय त्यांनी नारळाचं तोरण आहे ते बांधतात. आपल्या शेतकऱ्यांचा म्हणजे तो नागपंचमीपासून सुरुवात होते आणि शेतकऱ्यांचा रक्षक जो राहतो तो नाग, उंदरं गिंद्र जे खाणारे म्हणजे हे करणारे, आणि नागाला आम्ही मानतो. सगळ्यात पहिले शेतकऱ्याच्या सणापासून सुरुवात होती ती नागपंचमीपासूनच. त्याच्यामुळे मी कमी 10 वर्षापासून इथे दर्शनाला येतो दरवर्षी नागपंचमीला. त्याच्यामुळे माझा अनुभव असा आहे की भरपूर वेळेस मला असं नाव घेतलं की सर्प दिसणार नाही, काही नाही, किंवा माझ्या गोठ्यामध्ये सर्प आलं तर मी कधीच मारत नाही, सोडून नवनागाचं नाव घ्यायचं आणि तिथनं जाऊन जातो. रत्नागिरीमधील मांडवी या ठिकाणी सुनील खेडेकर यांच्या गणेश कृपा घराला आग लागली होती. सदर आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठीचं कार्य आनंद राऊत, प्रमुख अग्निशमन विमोचक MIDC अग्निशामक दल व त्यांचे कर्मचारी तसेच रत्नागिरी नगर परिषद अग्निशामक दल व मास्टर फायर कॉलेजचे विद्यार्थी यांनी केलेले आहे. खेड तालुक्यातील मोहाणे तळेवाडीतील गेली 2.5 वर्ष बंद असलेली बोरवेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख माजी आमदार संजयराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली दुरुस्त करून आज ग्रामस्थांना स्वच्छ पाणी येऊ लागले. 2.5 वर्ष मोहाणेतील लोकांना पावसाळ्यात नदीला गढूळ पाणी मिळत होते, त्यामुळे येथील ग्रामस्थ त्रस्त होते. स्वच्छ पाणी येत नसल्याने त्रास सहन करावा लागत होता. सदर बाब संजयराव कदम यांच्यासमोर मांडली असता ताबडतोब या कामाला ग्रामस्थांच्या सहकार्याने सुरुवात केली आणि बोरवेल सुरू केली. त्याकरता येथील ग्रामस्थ सुरेश कदम, रुपेश मोरे, सुनील सोनकर, सचिन बनगरे, सनी बनगरे, सचिन शिंदे, विशाल चिकणे, गणेश मोरे, निलेश श्याम, पोलीस पाटील चिकणे, ग्रामसेवक तसेच आंबरे मॅडम, ग्रामपंचायत सदस्य अनंत मोरे व गावातील ग्रामस्थ यावेळेला मोठ्या संख्येने उपस्थित होते. बोरवेल दुरुस्त झाल्यामुळे ग्रामस्थ आणि महिला भगिनींनी माजी आमदार संजयराव कदम यांचे मनापासून आभार देखील व्यक्त केलेत. कणकवली शहरातील मुख्य रस्ता ते कणकवली रेल्वे स्थानक पर्यंतच्या रस्त्याचं काँक्रिटीकरण आणि रेल्वे स्थानक परिसरात करण्यात आलेलं सुशोभीकरण, गार्डन, वेगवेगळी शिल्प, वेगवेगळ्या कलाकृती अशा प्रकल्पाचं लोकार्पण आज शुक्रवार 9 ऑगस्ट रोजी रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, जिल्हाधिकारी किशोर तावडे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार अजित गोपटे, माजी आमदार राजन तेली, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष नाईक, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन डायरेक्टर RK हेगडे, वागदत्त राव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक रावले, प्रादेशिक रेल्वे प्रबंधक कांबळे, रत्नागिरी विभागाचे अधीक्षक अभियंता छाया नाईक, कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड, माजी उपनगराध्यक्ष बंडू हरणे आदींसह अधिकारी, नेते, पदाधिकारी मोठ्या संख्येनं यावेळेला उपस्थित होते. यावेळी 100 फूट उंच उभारण्यात आलेल्या ध्वजस्तंभावरती 30 फुटी राष्ट्रध्वज आजच्या 9 ऑगस्ट क्रांतिदिनी खासदार नारायण राणे यांच्या हस्ते फडकवून लोकार्पण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी विधानची राणीची बाग या बालउद्यानाचं फीत कापून तसेच मुख्य प्रवेशद्वार, मंडप, शिल्प या सर्वांचं अनावरण करून आणि दीपप्रज्वलन करून कणकवली रेल्वे स्थानकावरील प्रकल्पाचं लोकार्पण करण्यात आलंय. आमदार गणेश नाईक यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. नवी मुंबईतील 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफी देण्याची मागणी आमदार नाईक यांनी लावून धरली होती. ती मान्य करण्यात आली असून त्याबाबतचे आदेश मुख्यमंत्री महोदयांनी आजच्या बैठकीत दिले. या मालमत्ता कर माफीमुळे नवी मुंबईतील हजारो सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा देखील मिळणार आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे मागे जे मी प्रश्न मांडले होते, सिडकोकडून, MIDC कडून महापालिकेला जे भूखंड पाहिजेत त्याचे आदेश दिले होते, पूर्तता झाली नव्हती. आज अंतिम त्याच्यावर निर्णय करण्याचं ठरलं. एकूण मागच्या कालखंडात ज्या विधान भवनामध्ये मी ज्या भावना व्यक्त केल्या होत्या त्या भावना लक्षात घेऊन माननीय एकनाथजी शिंदे यांनी सगळ्या अधिकाऱ्यांना त्या गोष्टीची पूर्तता करण्याचे आदेश दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे नाशिक महामार्गाची पाहणी सुरू केली. यावेळी त्यांनी खारेगाव येथे खाडीवरती बांधण्यात येणाऱ्या नवीन पुलाच्या कामाची पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना निर्देश देखील दिलेत. यापूर्वी त्यांनी ठाणे नाशिक महामार्गावरील खड्डे आणि वाहतूक कोंडींच्या समस्येवरती बैठक घेतली होती आणि अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देखील दिल्या होत्या. मुख्यमंत्री स्वतः कामाचा आढावा घेणार असल्याने सांगण्यात आले होते. याच अनुषंगाने केलेल्या कामांची पाहणी करण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला होता. आता तुम्हाला सगळ्यांना संबंधितांना मिटिंगमध्ये सूचना दिलेल्या आहेत.
गणेश बघितलं म्हणून आता आवाज महाराष्ट्र नवनिर्माण सेना खेड तालुका अध्यक्षपदी राज ठाकरे यांच्या आदेशाने व मनस नेते अविनाश अभ्यंकर यांच्या सूचनेनुसार निष्ठावंत महाराष्ट्र सैनिक निलेश बामणे यांची निवड करण्यात आली। नवनिर्वाचित खेड तालुका अध्यक्ष निलेश बामणे यांना मनस राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी नियुक्तीपत्र देऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या। दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख संजयराव कदम यांनी सहकुटुंब सहपरिवार पंढरपूर येथे पांडुरंगाच्या मंदिरात जाऊन विठुरायाचं दर्शन घेतलंय। पांडुरंगाचरणी नतमस्तक होऊन माऊलीचे आशीर्वाद त्यांनी घेतलेत। यावेळी मंदिराच्या प्रशासनाने संजय कदम यांना पांडुरंगाचा ग्रंथ देऊन सर्व कुटुंबियांचं स्वागत देखील केलंय। लांजा गावची सुकन्या माजी विद्यार्थी जिज्ञा विजयकुमार वागळे हिचा न्यू इंग्लिश स्कूल व तुकाराम पुंडलिक शेट्टे कनिष्ठ महाविद्यालयाकडून विशेष सत्कार करण्यात आला। मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन MPSC परीक्षेत जिज्ञा वागळे हिची मंत्रालयातील सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून निवड झाली असून ती याच विद्यालयाची विद्यार्थिनी आहे। तसंच जिज्ञा ही लांजा तालुक्याची कन्या आहे। शिक्षण घेत असताना तिने आपण वरिष्ठ अधिकारी व्हायचे स्वप्न आज सत्यात उतरवलेलं आहे। आज न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय संस्थेच्या वतीनं जिज्ञा वागळे हिचा शाळ श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी संस्थेचे सचिव महेश सप्रे, मुख्याध्यापिका आठले, सहाय्यक पर्यवेक्षक वाघाटे, शिक्षक हटकर, राहुल आगरे, गवाणकर व कर्मचारी विद्यार्थी यावेळेला उपस्थित होते। यावेळी उपस्थित शाळेतील मुलांना जिज्ञा वागळे यांनी मार्गदर्शन देखील केले। दरवर्षी 4 ते 5 लाख विद्यार्थी बसतात आणि त्यातल्या ASU साठी फक्त 159 पोस्ट होत्या। म्हणजे 4 ते 5 विद्यार्थी आणि निवड होणारे फक्त 159 विद्यार्थी, म्हणजे 5 लाखातले 4 लाख जवळपास 4,99,800 मुलं दरवर्षी फेलच होणार आहेत। त्यांना पोस्ट मिळाली नाही, हा पोस्ट नसल्यामुळे ते अनसक्सेसफुल असं म्हणता येणार नाही, पण ते पोस्ट मिळू शकत नाही। एवढा म्हणजे कमी पर्सेंटेज असताना स्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना समजा चुकून अपयश आलंच तर काहीतरी आपल्या हातात दुसरा प्लॅन असावा म्हणून मी इंजिनिअरिंग करण्याचा डिसिजन घेतला। 2-3 प्रयत्न करून जर नाही झालं तर मी माझ्या इंजिनिअरिंगचा मार्गातून दुसऱ्या करिअरचा विचार करणार। त्यामुळे स्पर्धा परीक्षांची अनिश्चितता विचारात घेतल्यावर आपण एखादा दुसरा मार्ग स्वतःच्या हातात ठेवणं कधीही केव्हाही चालतं। अन्येन क्षणिका तृप्तिः यावत् जीवं तु विद्यया। तर विद्या किंवा ज्ञान ही गोष्ट अशी आहे की कितीही जरी आपण मिळवत गेलो तरी ती पुढे पुढे आणखी मिळवत जावीशी वाटते। म्हणजेच काय, जे आपले ध्येय असतं, जे आपले उद्दिष्ट असतं ते पुढे पुढे आपण त्याची वाटचाल करावीशी वाटते। इंग्लिशमध्ये एक पुस्तकामध्ये एक वाक्य आहे की सक्सेस इज अ जर्नी अँड नॉट अ डेस्टिनेशन। म्हणजेच काय, तर आपलं जे मिळालेलं यश असतं ते यश आपण हे एवढा मिळालं आपल्याला यश म्हणून आपण तिथे थांबायचं नसतं, तर आपण आणखी पुढे पुढे त्यामध्ये काहीतरी प्रगती करून आपलं जे उद्दिष्ट आहे किंवा आपलं जे ध्येय आहे ते आपण साध्य करायचं असतं। समोर ठेवून विद्यार्थी मित्रांनो, जिज्ञा सातत्याने स्पर्धा परीक्षेला सामोरे गेली। पहिली परीक्षा दिली तलाठीची आणि त्या तलाठीच्या परीक्षेमध्ये पास झाल्यावरती मोठं स्वप्न आहे, परंतु ही परीक्षा दिल्यानंतर मी पास झाले तर तिथे नोकरी करेन, अनुभव घेईन आणि ते करता करता पुन्हा सनदी परीक्षा देत राहील हा निर्णय तिने घेतला, संकल्प केला आणि तलाठी म्हणून वाडगाव आपल्या तालुक्यातील या ठिकाणी 3 वर्ष आणि साटवली या ठिकाणी 1 वर्ष सुंदर उत्कृष्ट कर्मचारी म्हणून जिज्ञाने काम केलं। आणि हे काम सुरू असताना, घर सुरू असताना, प्रपंच सुरू असताना स्वप्न आणि ध्येय मात्र त्यावरून ती ढळली नाही, त्याचा देखील अभ्यास केला आणि स्पर्धा परीक्षेला सामोरं जाऊन आज मंत्रालयामध्ये राज्य सेवा आयोगाची अत्यंत महत्त्वाची मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा राज्यामध्ये या स्पर्धेला सामोरं जाऊन जिज्ञा पास झाली आणि आज महाराष्ट्र राज्याच्या मंत्रालयामध्ये सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून तिची निवड झालेली आहे। भारतीय युवक काँग्रेसच्या 64व्या स्थापन दिनानिमित्त महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांच्या नेतृत्वात नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीनं ऐरोली नवी मुंबई येथे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात युवक काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उत्साहाने सहभागी झाले होते। पर्यावरण संवर्धन आणि हरित क्षेत्र वाढवण्याच्या उद्देशाने या वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला। अनिकेत म्हात्रे यांनी यावेळी पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत युवकांना समाजाच्या विकासात सक्रिय सहभाग घेण्याचं आवाहन केलंय। कार्यक्रमात वृक्षारोपण केल्यानंतर उपस्थितांनी एकत्रितपणे हरित आणि स्वच्छ पर्यावरणाचं व्रत घेतले। युवक काँग्रेसच्या या उपक्रमाचं विविध सामाजिक आणि राजकीय स्तरांवरती कौतुक देखील केलं जात आहे।
आज 9 ऑगस्ट म्हणजेच क्रांती दिन. या निमित्ताने रत्नागिरी शहरात लायन्स क्लबच्या माध्यमातून शहरातून रॅली काढण्यात आली. भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देत ही रॅली शहरातील विविध भागातून निघाली. या रॅलीत शहरातील 8 ते 10 शाळेतील मुलं देखील म्हणजेच विद्यार्थी सहभागी झाले होते. आकर्षक असा पेहराव यावेळेला विद्यार्थ्यांनी केल्याचं पाहायला मिळालं. 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने तळा तालुक्यात असलेल्या 24 आदिवासी वाड्यातील नागरिकांकडून आदिवासी दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या निमित्ताने चंडिका मंदिर ते नगरपंचायत कार्यालय अशी भव्य मिरवणूक देखील काढण्यात आली होती. या मिरवणुकीत 24 वाड्यातील आदिवासी बांधव व महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या. यांचा आदिवासी सभागृह येथे समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा व 10वी-12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार देखील करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी तालुक्यातील आदिवासी समाजाचे पदाधिकारी, ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यशवंत खार व सानेगाव या दोन्ही शाळांसाठी माझ्या सक्रिय सहभागाने यशवंत खार गावातील ग्रामस्थ व कार्यकर्ते समीर धुमाळ यांच्या प्रयत्नातून शाळेतील 43 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व प्रत्येक विद्यार्थ्यांसह छत्री वितरित करण्यात आली. या कार्यक्रमास वरंडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सुधीर चेरकर, भाजप कार्यकर्ते प्रयाग चेरर, महेश माने, दिनेश पाटील, समीर धुमाळ यांसह यशवंत खार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अश्विन नामदेव भोपी, तसेच सानेगाव शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन विभुते, मुख्याध्यापक राजेश्री दिनेश भोईर, उपशिक्षक विजय गोपीनाथ राठोड, सानगाव शाळेचे उपशिक्षक राजेश दामोदर वावेकर आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं यावेळेला उपस्थित होते. श्री दिनाबाई मोरे शिक्षण संस्था संचलित साने गुरुजी विद्यानिकेतन सानेगाव या प्रशाळेमध्ये आज मान्य श्री दिलीपजी भोईर उर्फ छोटम सेठ, माजी जिल्हा परिषद सदस्य यांनी भेट दिली. आजच्या कार्यक्रमस्थळी सर्व शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर वर्ग आणि विद्यार्थ्यांना शालेय पुस्तक, शालेय वह्या आणि छत्री वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. या दानशूर व्यक्तिमत्वाने आज एक शाळेतल्या विद्यार्थ्यांना एक हातभार लागावा म्हणून त्यांनी 180 विद्यार्थ्यांना छत्री आणि वह्यांचं शैक्षणिक वाटप केलेलं आहे. त्यांच्या या दानशूर व्यक्तिमत्वाने आमच्या शाळेतल्या या गोरगरीब विद्यार्थ्यांना त्याचा चांगला फायदा होणार आहे. आज आम्हाला छोटम सेठनी भेट दिली, त्यांबद्दल मी त्यांचा आभार मानते आणि त्यांनी खूप छान आम्हाला विचारसुद्धा दिले जे आम्हाला भावी आयुष्यात नक्कीच उपयोगी पडणार आहेत. आणि मी त्यांना ग्वाही देते की आम्ही चांगला अभ्यास करून आम्ही चांगली पुढच्या प्रगती करू. आता वेळ झाले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथंच थांबण्याची. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण.